हैं। हाँ, बहुत सारी चीज़ें जो हमें चाहिए, आपल्याला बऱ्याच गोष्टी हव्या असतात, भौतिक गोष्टी. कोणाला आरोग्य हवं आहे, कोणाला नोकरी हवी आहे, कोणाला छोकरी हवी आहे, कोणाला काय हवं आहे, कोणाला काय हवं आहे. बरं व्हावं म्हणून, नाही का, आपलं बरं व्हावं म्हणून लोक देवाकडे जातात. मग ती मूर्ती असो की काय असो, की अल्लाह असो, काही असो. नाही, शिर्डीला कशाला जातात, आळंदीला कशाला जातात, आता चालले ना वारकरी, कुठे चालले, पंढरीला, कुठे कशाला जातात, एवढा त्रास कशाला करतात, काहीतरी मिळावं म्हणून लोकांचा. किंवा आपल्या रमेदीला ते नवीन असतो, लोक एवढे लाखो लोक कशाला जातात, मद्रासला कशाला जातात, जेरुसलेमला कशाला जातात, क्यों जाते हैं परमेश्वर के पास, क्यों देते हैं कुछ, का देतात, की मी हे तुला देतो त्या बदल्यात तू मला हे दे. काय असतं ते, देवाणघेवाण, की मी हे दिलं म्हणजे तू मला हे दे ना, मी तुझ्यासाठी एवढं केलं, तू माझ्यासाठी एवढं कर. काय असतं ते, कॉन्ट्रॅक्ट. काय असतं, कॉन्ट्रॅक्ट. मी एवढा वेळ तुझ्यासाठी काम केलं, मला आता सॅलरी दे. बराबर ना. कुछ तो पाने के लिए लोग परमेश्वर के पास जाते हैं. पण आपण ज्या खऱ्या देवाची भक्ती करतो त्याला काय हवंय, उलटा आहे, की आपण ज्या देवाकडे जातो आपण त्याला काय पाहिजे ते देतो, की द्यायला हवं. फरक आहे की नाही, की आपण त्याच्याकडे अशासाठी येतो की त्यानं मला द्यावं बस. असं कधी विचार करतो का, माझ्याकडून त्याला काय हवं आहे, मला कशाला बनवलेलं आहे, मी या पृथ्वीवर कशासाठी आहे, नहीं का. हम इस दुनिया में क्यों हैं, क्या मकसद है हमारी ज़िंदगी का, आमच्या जीवनाचा उद्देश काय आहे, सर्वांचा उद्देश काय आहे जीवनाचा, काय आहे बोला, हर एक का कॉमन उद्देश काय आहे जीवनाचा, हेतू काय आहे जगण्याचा, अन्न वस्त्र निवारा, नंतर एज्युकेशन, मुलं बाळं, ऐशाराम, गाडी बंगला, शेतं जमीन, सोनं वाढतच जातं ना. आणि कुणापासून मागतो आपण, देवापासून. हालेलुया. प्रत्येकाचा तोच हेतू आहे ना. मग ख्रिस्ती म्हणून आपला हेतू काय आहे, तोच आहे का, की आपण वेगळे आहोत. जर आपला हेतू तोच असेल तर मग जगात आणि आपल्यात फरक काय आहे, दुनिया में और हमारे में क्या फरक है. लोकांना माहिती नाही ना त्यांना कशासाठी बनवलंय, पण आपल्याला माहिती आहे का आपल्याला कशासाठी बनवलंय, कशासाठी. बऱ्याच गोष्टी आहेत आज आपण पाहू, की आपल्याला त्यानं त्याच्यासाठी बनवलेलं आहे हे आपल्या डोक्यात शिरलं पाहिजे. नाहीतर आपण गेलो, नाहीतर मग सगळं माझं, मला, माझे, माझ्यासाठी, आणि काय गडबड झाली की संपलो. त्यापेक्षा तुझं तुला तुझ्यासाठी हे असलं ना तर आपण शांत राहू. आपलं काय हेतू असतो, माझं मला माझ्यासाठी, हा स्वार्थ आहे. तुझं तुला तुझ्यासाठी असेल तर ही प्रीती आहे. हालेलुया. यशया 43 वचन 7. यशया 43 वचन 7. पन्ना नंबर 863, यशया उसका 43वां अध्याय वचन 7. हर एक को जो मेरा कहलाता है, जिसको मैंने अपनी महिमा के लिए सृजा, जिसको मैंने रचा और बनाया है. काय लिहिले बघा,
ज्या प्रत्येकाला माझे नाव ठेवले आहे आणि ज्याला मी आपल्या महिम्यासाठी अस्तित्वात आणले आहे, ज्याला मी घडिले व निर्माण केले आहे, त्याला आण. इथे प्रभू काय सांगतो, परमेश्वर काय सांगतो की माणसाला त्याने कशासाठी घडवले आहे? ज्याला मी आपल्या महिम्यासाठी, माझे गौरव करण्यासाठी घडवलेलं आहे, त्याला आण, त्याला मी निर्माण केले आहे. आपल्याला त्यानं त्याच्यासाठी निर्माण केलं आहे, बरोबर की नाही? की आपण आपल्याला आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला आईवडिलांसाठी निर्माण केलेलं आहे. आपण काय ॲक्सिडेंट आहोत त्या इकडे, ॲक्सिडेंटली आलो? हां, ॲक्सिडेंटली आलो का? मिस्टेक झाली का? नाही. तर वचन सांगतं की जगाच्या स्थापनेपासून त्यानं तुम्हाला नेमलेलं आहे आणि तुमच्या वस्तीच्या सीमा आणि तुमच्या राहण्याचं ठिकाण त्यानं नेमलेलं आहे आणि योग्य समयाच्या सीमा त्यानं नेमलेल्या आहे. म्हणजे कुठे राहावं, कसं राहावं, तुम्ही कसे असावे, काय करावं हे त्याने नेमलेलं आहे. कशासाठी? त्याच्यासाठी. इंग्लिशमध्ये असं म्हणतात, वी आर मेड फॉर हिमसेल्फ, वी आर मेड फॉर दाय सेल्फ अँड वी आर रेस्टलेस टिल वी फाउंड रेस्ट इन दी. म्हणजे आम्हाला तुझ्यासाठी तू बनवलेला आहेस आणि जोपर्यंत आम्हाला समजत नाही तोपर्यंत आम्ही अशांत आहोत. अशांती काय येते? कारण आपण आपल्यासाठी जगतो, पण जेव्हा आपल्याला समजतं की मी त्याच्यासाठी बनवलेलं आहे, मला अशांती येत नाही. हालेलुया. काय लिहिलंय? की मी आपल्या महिम्यासाठी अस्तित्वात आणले आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय? प्रत्येकाचे कामं वेगळी आहेत, प्रत्येकाचं एज्युकेशन वेगळं आहे, प्रत्येकाचं नेचर वेगळं आहे. मी जगामध्ये एकच आहे ना? किती कोटीमध्ये? हां, 823 ना. मग त्यामध्ये निक्सन किती आहेत? आणि मी जे करू शकतो ते आणखी कोण करू शकतं? आणि तुम्ही किती आहेत? एकच. आणि तुम्ही जे करू शकता ते मी करू शकतो नाही. म्हणजे आपल्याला युनिकली, एकदम अद्भुतरित्या प्रत्येकाला घडवलेला आहे. तो म्हणतो, तुझा मी पिंड तुझ्या आईच्या उदरात पाहतो होतो. तू जिथे घडत होतास तिथे मी तुला पाहत होतो. आपल्याला आपल्या आईवडिलांनी नाही घडवलं. जन्म देण्याचं काम त्यांनी केलं, घडवण्याचं काम देवानं केलेलं आहे. आपल्या नाकाची साईज, आपल्या चेहऱ्याचा रंग, आपलं तोंड, आपले डोळे, आपला कलर, आपली हाईट, आपली जाडी, आपली उंची, आपली खोली, आपली रुंदी. देव आपल्याला पाहत होता, आपला पिंड बनत होता तेव्हा तो पाहत होता. ती जीन्स त्यानंच तिकडे ठेवलेली आहे. कुरकुर आहे कधी तुम्हाला तुमच्याविषयी? मी गोरा आहे, मी काळा आहे, मी ठेंगणा आहे, मी असा आहे, मी तसा आहे. आहे कुरकुर? नाही. कारण देव आपल्याला शरीरानं पाहत नाही, तो आपल्यामध्ये पाहतो की आपण मध्ये कसे आहोत. कुरकुर असेलच काढून टाका. आणि आपल्याला देवानं त्याच्यासाठी बनवलेलं आहे, लोकांना दाखवण्यासाठी बनवलेलं नाही आहे. लोक तुम्हाला असं बोलतील, हा असा आहे, तो तसा आहे. देवालाच म्हणू द्या, तो असा आहे, माझा मुलगा आहे. हालेलुया. आहे कुरकुर? असते, माहिती आहे मला. छोट्या छोट्या गोष्टीत आपण कुरकुर करतो. मला हे नाही दिलं, माझं असं असतं तर, मी थोडं असं असतं तर, मला थोडे मसल्स असते तर, हां, माझी थोडी हाईट असती तर. छोट्या छोट्या कुरकुरी आपल्याला असतात. पण देव सांगतो, प्रत्येकजण माझ्या दृष्टीने मौल्यवान आहे, कारण ते माझं लेकरू आहे. मी माझ्या प्रतिमेप्रमाणे त्यांना बनवलेलं आहे. हालेलुया. आपण येशूपासून त्याच्यासाठी, त्याच्याकडून अस्तित्वात आलो. कोणासाठी? प्रभूपासून प्रभूसाठी अस्तित्वात आलो. रोमकरासपत्र ते 12वा अध्याय 36वे वचन. रोमकरासपत्र 12वा अध्याय वचन 36. लास्ट वचन.
11वां अध्याय 36वां वचन, सॉरी 11वां अध्याय 36वां वचन। वरना नंबर 221 रोमियो की किताब उसका 11वां अध्याय वचन 36, क्योंकि उसी की ओर से और उसी के द्वारा और उसी के लिए सब कुछ है, उसकी महिमा युगान युग होती रहे, आमीन। आमेन। काय सांगितलंय? त्याच्यापासून, त्याच्याकडून आणि त्याच्यासाठी सर्व काही आहे, आम्ही पण। हालेलुया। सूर्य, चंद्र, तारे, सर्व पृथ्वी, सर्व विश्व कोणापासून आहे? त्यानं निर्माण केलं। मला सांगा, माणसाला निर्माण करायचं होतं ना, पहिलं काय निर्माण केलं देवानं? सर्व विश्व निर्माण केलं, मग प्राणी निर्माण केले, पाणी हे ते सगळं आपण पाहतो उत्पत्तीमध्ये। मग त्याने माणसाला निर्माण केलं। मग हे सर्व आहे ते कोणासाठी आहे? मग जे तारे आपण पाहत नाही ते सुद्धा आपल्यासाठी आहेत। मग गरज काय होती ते बनवण्याची? आपल्याला दिसत नाही ते, तिथे कोण जाऊन राहणार आहे? जे तारे मिलियन्स माइल्स अवे आहेत, नाही का, किती प्रकाश वर्ष, जिथे जायला कोट्यावधी वर्ष लागतील, एवढं मोठं विश्व आहे। आपली गणना म्हणजे आपल्याला कल्पना करवत नाही। मग एवढं कशाला निर्माण केलं? एक पृथ्वी निर्माण केली असती, एक सूर्य निर्माण केला असता, एक चंद्र निर्माण केला असता आणि फिरवत ठेवले असते, आपण राहिलो असतो ना, राहिलो असतो की नाही? काय प्रॉब्लेम होता? जगण्यासाठी काय पाहिजे? सूर्य पाहिजे, चंद्र पाहिजे, पृथ्वी पाहिजे, हवा पाहिजे, पाणी पाहिजे, झाडं झुडपं पाहिजेत, आहेत ना? मग एवढंच केलं असतं, चाललं असतं की नाही? एकच आकाशगंगा निर्माण केली असती तर चाललं असतं की नाही? मग एवढ्या कोट्यावधी आकाशगंगा निर्माण करण्याची काय गरज होती देवाला एका माणसासाठी? किती माणसासाठी? मनुष्य जातीसाठी त्याने एवढं सर्व निर्माण केलेलं आहे। काय गरज होती? काय दाखवतं माहिती आहे? मी किती मोठा आहे, मी किती विशाल आहे। मला जाणण्यासाठी तुला मला घ्यावं लागेल। मला जाणण्यासाठी माझी विशालता, माझं सार्वभौमत्व, माझं सर्व शक्ती, माझं ज्ञान जाणण्यासाठी तुला मला शोधावं लागेल, तर मी तुला सापडेन। आणि जेव्हा मी तुला सापडेन तेव्हा तुझ्या आयुष्याचा उद्देश तुला सापडेल, नाही तर तू भरकटत जाशील। चंद्र पाहशील त्याची तू पूजा करशील, सूर्य पाहशील त्याची तू पूजा करशील। हे सर्व निर्माण केलं आहे हे अशासाठी की तू जाणावं मी किती मोठा आहे, कितना महान। नाही विचारू तारे तेरे काय कि देखू तारे सुनू गर्जन भयंकर ना, कितना महान आहे ना गाणं। कशासाठी? की मी देवाला जाणावं। त्यानं मला त्याच्यासाठी निर्माण केलेलं आहे। मी देवाला माझ्यासाठी निर्माण केलेलं नाही। जगातल्या लोकांचं काय आहे? कशाला निर्माण करतात? मूर्त्या कशाला निर्माण करतात? मी माझ्यासाठी निर्माण केलं आहे की मी जावं आणि मागावं, मग त्यानं द्यावं, मी खुश तो भी खुश, तू उधर रह मैं इधर रह, मैं मिलने आऊँगा। हमारा देव, आमचा देव असा नाही। आमचा देव सांगतो तू माझं मंदिर आहेस, मी तुला माझ्या राहण्यासाठी निर्माण केलं आहे। माझ्या विना तू जगू शकत नाही, माझ्या विना तू जनावर आहेस। जनावरात आणि आपल्यात काय फरक आहे? जनावराला डोकं आहे ना, बकऱ्याला डोकं असतं की नाही? आपल्याला आहे, त्याला डोळे आहेत किती? 3 ना, 2 आपल्याला, ओके। त्याला नाक आहे किती? 1 कान आहेत, 1 तोंड आहे किती? हृदय आहे, आतडी आहेत, लिव्हर आहे, पाय आहेत। आपल्याला सेम आहे ना?
मग फरक काय? त्याच्या प्रतिरूपात देवाने हां, देवाने मला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलं आहे, प्राण्यांना नाही. प्राणी देवाविना जगू शकतात, पण मनुष्य देवाविना जगू शकत नाही. हे जेव्हा समजतं तेव्हा आपण त्याच्या पायाशी जातो. प्रभू, मला तू हवा आहेस, मला काही देशील किंवा नाही याच्यासाठी मी तुझ्याकडे आलो नाही. मला तू हवा आहेस, कारण तू आहेस तेथे मला जीवन आहे आणि त्या जीवनाचा स्रोत तू आहेस. आणि तू मला मिळालास तर मला सर्व काही मिळालेलं आहे. आदामाला जेव्हा बनवलं तेव्हा तो विचार केला का आदामानं की मला हे कुठून मिळणार, खायला कुठून मिळणार, पाणी कुठून मिळणार, हे बायको कुठून मिळणार? ते सर्व आधी केलेलं होतंच की नाही? मग देवानं आदामाला निर्माण केलं. याचा अर्थ काय? आपल्या सर्व गरजा प्रभूला ठाऊक आहेत, त्या दिलेल्या आहेत. पण आदामाला त्यानं अशासाठी निर्माण केलं की त्यानं त्याच्याबरोबर राहावं. आपण आपल्या गरजांमध्ये एवढे गुंतून जातो की मला हे मिळेल का, मला ते, माझं काय होईल, माझं काय होईल, आणि प्रभूला आपण विसरतो की माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, त्यानं मला कशासाठी निर्माण केलेलं आहे. हालेलुया. देवाच्या गौरवासाठी आपल्याला निर्माण केलं आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? माझ्यामधून त्याचे गौरव व्हावे, त्याचे महिमा व्हावे. याचा अर्थ काय? जी गोष्ट सायंटिस्ट किंवा मॅन्युफॅक्चरर्स तयार करतात फॅक्टरीमध्ये, हा फोन बघा, हा कोणीतरी तयार केलेला आहे. कशासाठी? कम्युनिकेशनसाठी. फॅन कशासाठी तयार केलेला आहे? वारा देण्यासाठी. म्हणजे प्रत्येक गोष्ट बनवलेली आहे. खुर्ची बनवलेली आहे, प्रोजेक्टर बनवलेला आहे, स्टँड बनवलेला आहे, माईक आहे, सगळं काही आहे, पण त्याचा काहीतरी उद्देश आहे, पर्पज आहे. कार बनवलेली आहे की नाही? चष्मा आहे. प्रत्येक गोष्टीला बनवण्याचा हेतू आहे, उद्देश आहे. ज्यानं बनवलं आहे त्याला माहीत आहे हे कसं काम करेल. फोन ज्यानं बनवलेला आहे त्याला माहीत आहे हे कसं काम करतो आणि हे नीट काम करण्यासाठी काय करावं लागेल, हे नीट ठेवण्यासाठी ह्याच्यामध्ये काय घालावं लागेल, किती वोल्ट लावायला लागतील, किती चार्ज करावं लागेल, बॅटरी किती चालेल, हे कसं चालेल, ते कसं चालेल, सगळं येतं ना, माहिती आहे की नाही? आणि काय करू नये जेणेकरून हा डॅमेज होईल. ह्याच्याबरोबर काय येतं? मॅन्युफॅक्चरर्स बुक. काय येतं? मॅन्युफॅक्चरर्स इन्स्ट्रक्शन्स. प्रत्येक गॅजेट बरोबर काय येतं? मॅन्युफॅक्चरर्स बुकलेट येतं ना. गाडीमध्ये बरोबर येतं, गाडीबरोबर येतं. ती पेट्रोलची आहे की डिझेलची आहे मला कसं माहीत पडणार? मला वाचून बघावं लागेल ती कशी चालते, कोणती कोणती इंडिकेटर आहेत, काय केल्याने काय होतं, काय केल्याने काय होतं. मी अशीच गाडी घेऊन गेलो आणि पाणी टाकलं त्याच्यात तर काय होईल? नाही, असं नाही होत ना. मग हे जे गॅजेट बनवलेलं आहे कोणीतरी, ते कसं चालेल हे लिहिलेलं आहे की नाही? कुठे? हे बुक दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन बुक. याच्यात काय घालावं आणि काय घालू नये तर हे नीट चालेल. भलतंच काय घातलं तर ते डॅमेज होईल, खटारा. काय होईल? दारू टाकली तर खटारा. बरोबर की नाही? म्हणजे ह्याच्यामध्ये देव म्हणतो मीच असलं पाहिजे, माझ्या विना हे चालू शकणार नाही. त्याच्यामध्ये जीवन होते आणि ते जीवन माणसाचा प्रकाश होते, त्याच्याशिवाय अंधार आहे. पाप काय आहे? ह्या मोबाईलनं जे त्याला काम करायचं आहे ते केलं नाही. बरोबर? म्हणजे काय होतं? युजलेस. काय होतं? युजलेस, कामाचं नाही. मग पापही तसंच आहे. जे मला करायचं आहे ते मी केलं नाही तर देवाचे गौरव होत नाही, म्हणजे ते पाप आहे. रोमकरास पत्र
3रा अध्याय 9 ते 3रा अध्याय 23वं वचन. रोमकरसपत्र 3रा अध्याय 23वं वचन. पन्ना नंबर 211 रोमियो की किताब उसका 3रा अध्याय वचन 23. इसलिए कि सब ने पाप किया है और परमेश्वर की महिमा से रहित है. काय लिहिलंय? सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. म्हणजे काय? की ज्या हेतूसाठी ते बनवलेलं होतं तो हेतू साध्यच झाला नाही आणि त्यामुळे काय झालं? देवाला गौरव मिळाले नाहीत. म्हणजे पाप काय आहे? देवाला गौरव न देणं. म्हणजे ज्या हेतूसाठी हे बनवलेलं आहे त्यापेक्षा दुसरा हेतू आपण साध्य करून घेतो ते पाप आहे, ज्यामुळे देवाला गौरव मिळत नाही. मग पापाची व्याख्या काय? ज्या मी गोष्टी करतो ज्यामुळे देवाला आनंद होत नाही, देवाला गौरव मिळत नाही, ते सर्व पाप आहे. कुरकुरीने केलेलं सर्व पाप आहे. भाग पडतं म्हणून केलेलं सर्व पाप आहे, कारण ते देवाला गौरवही नाही. हालेलुया. बघा, पापाची व्याख्या खूप मोठी आहे. आपल्याला वाटतं व्यभिचार, दारू पिणं, हे मूर्तिपूजा तेच पाप आहे. नाही, पापाची व्याख्या खूप मोठी आहे. जी गोष्ट देवाला गौरव देत नाही ते पाप आहे. सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. आपलं मन सुद्धा, आपले विचार जे देवाला गौरव देत नाहीत ते पाप आहे. वाईट विचार देवाला गौरव देतात, पाप आहे. हालेलुया. तारणारा एकच आहे, तो म्हणतो मला घ्या, माझ्याशिवाय तू जगू शकत नाही. कारमध्ये पेट्रोल टाकल्याशिवाय कार चालू शकत नाही. फॅनमध्ये इलेक्ट्रिसिटी असल्याशिवाय ते चालू शकत नाही. पेनमध्ये शाई असल्याशिवाय चालू शकत नाही. दिव्यामध्ये तेल असल्याशिवाय दिवा पेटू शकत नाही. तसं माणसामध्ये देव असल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. तो जगू शकेल पण जनावरासारखा, माणसासारखा नाही. हल्ली आपण काय पाहतो आजूबाजूला? माणसं की जनावरं? हां अहो, न्यूजपेपर वाचा, तुम्हाला समजेल माणसाची अधोगती जनावरापेक्षा खाली गेलेली आहे. जनावरं जे करत नाही ते माणसं करतायत हल्ली. जनावरं दारू पिऊन जिंकतात का हो? जनावरं बलात्कार करतात का हो? नाही ना. जनावरं लोभ धरतात का हो जमिनीचा? नाही. त्यांच्याजवळ आहे, कावळ्याला जेवढं पाहिजे तेवढंच तो घेतो आणि उद्याचं उद्या बघू असं थोडंसं ठेवतो तो. पण जनावराचं नियम वेगळे आहेत, पण ते आपल्यापेक्षा बरे आहेत. माणूस बरा की जनावर? का? कारण माणसाने आपल्याला ज्या हेतूसाठी बनवलेला आहे तो उद्देश जाणलाच नाही. मी मला माझ्यासाठी, बस. दुसरा गेला खड्ड्यात, जाऊ दे, मला त्याचं काय. हालेलुया. रोमकरसपत्र 1 अध्याय 20 ते 23 आपण वाचू. रोमियो की किताब 1 अध्याय 20 से 23. पन्ना नंबर 209 रोमियो की किताब उसका 1 अध्याय वचन 20 से 23 तक. एक वाचा पहिलं 20. उसके अंधे के गुण अर्थात उसकी सनातन सामर्थ्य और परमेश्वरत्व जगत की सृष्टि के से उसके कामों के द्वारा देखने में आते हैं, यहाँ तक कि वे निवृत्त हैं. कारण त्याच्या संबंधीच्या म्हणजे देवासंबंधीच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण ही जग अस्तित्वात आल्यापासून निर्मिलेल्या वस्तूंवरून समजून येत असल्यामुळे स्पष्ट दिसत आहे, यासाठी की त्यांनी निरुत्तर व्हावे.
देव आहे कशावरून? आपल्या आईवडिलांनी आपल्याला सांगितलं म्हणून? लोक म्हणतात म्हणून? की आपली खात्री आहे देव आहे म्हणून? कशावरून केली खात्री? निर्मिलेल्या वस्तूंवरून. हे काय लिहिलंय? निर्मिलेल्या वस्तूंवरून त्याचे सार्वभौमिकत्व, त्याचे देवत्व, त्याचे सामर्थ्य स्पष्टपणे दिसत आहे. कशावरून? सूर्याकडे पहा, हजारो वर्ष तो त्याच तेजानं तेजपुंज असा प्रकाश देत आहे. चंद्राकडे पहा, तो आपली वेळ सोडत नाही. पृथ्वीकडे पहा, कशी फिरते, वेळेत फिरते. हवेत हवा घ्या, हवेत 20% ऑक्सिजन आहे, कमी झाला तर मौसम बघा, हर दरवर्षी बरोबर मोसमात सर्व होतं की नाही. प्रत्येक गोष्ट घ्या, देवाचं महिमा वर्णित आहे. आकाश आणि पृथ्वी देवाचा महिमा वर्णित आहे. मूर्ख म्हणतो देव नाही. अरे मूर्खा बघ, हे आपोआप नाही झालं. अरे तू माकडापासून नाही रे झाला बाबा, माकडासारखं नको करूस. हमें बंदर से नहीं बनाया ना, हम बंदर नहीं हैं. हमें परमेश्वर ने परमेश्वर के रूप में बनाया है. हालेलुया. 21वां वचन. वचन 21, इस कारण कि परमेश्वर को जानने पर भी उन्होंने परमेश्वर के योग्य बढ़ाई और धन्यवाद न किया, परंतु व्यर्थ विचार करने लगे, यहाँ तक कि उनका निर्बुद्धि मन अंधेरा हो गया. माणूस जनावरासारखा का झाला? ह्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. मनुष्य जनावरापेक्षा का अधोगतीला गेला? तो असं का जगतो? तो असं का करतो? लिहिलेलं आहे. काय बघा, देवाला ओळखत असून त्यांनी त्याला देव म्हणून गौरविले नाही. पहिली गोष्ट काय? आपल्या अधोगतीची सुरुवात कशी झाली? त्यांनी देवाला देव म्हणून गौरविले नाही. जो मान त्याला द्यायचा होता तो दिला नाही. ज्या उद्देशानं मला बनवलेला आहे तो उद्देश मी साध्य केला नाही. हालेलुया. बरोबर का नाही? देवाला देव म्हणून गौरविले नाही. दुसरी गोष्ट, त्याची उपकार स्तुतीही केली नाही. देवानं सर्व दिलं ना. आपण काय घेऊन आलो? हम क्या लेकर आए हैं? हे शरीर पण देवानंच दिलेलं आहे. बघा, छोट्या छोट्या गोष्टी ज्या देवानं आपल्याला दिलेल्या आहेत इतकी वर्ष, कधी विचार केला? कधी आभार मानले? आपल्याजवळ जे आहे ते करोडो लोकांजवळ नाही आहे. आपण 3 वेळा खातो. विचार करतो कधी की 3 दिवस कोण खात नसेल? बापरे. आपण जन्मापासून कधी असं राहिलो नाही की कधी खाल्लं नाही. उपवास असतो तेव्हा ठीक आहे, पण असा दिवस कधी गेला नाही की माझ्या खिशात पैसे नाहीत आणि मी काही खाल्लं नाही. गेलाय कधी? कोणाचा एकाचा तरी गेलाय? विचार केला की प्रभू मी किती सुखी आहे. झोपायला घर आहे, बेड आहे, फॅमिली आहे, कुटुंब आहे, नवरा आहे, आई आहे, वडील आहे, मंडळी आहे, कार आहे, घर आहे, नोकरी आहे. काय काय दिलं बघा. एक लिस्ट बनवा. प्रभू तुम्हाला काय काय दिलं आहे. अरे डोळे आहेत, मी पाहू शकतो. अरे कान आहेत, मी ऐकू शकतो. पाय आहेत, मी चालू शकतो. नसतील तर अरे बापरे, विचारच नाही केला. आपण गृहीत धरून चालतो. मी हट्टाकट्टा आहे बस हा ना. आपण गृहीत धरून चालतो. आपण हट्टेकट्टे आहोत नाही का? एक लिस्ट बनवा. खरंच त्याचे उपकार विसरू नकोस.
त्याचेही नाही. आणि माणसांनी केलेले उपकार विसरू नका. आपण विसरतो तेव्हा मग आपल्यामध्ये कटुता येते. 1000 गोष्टी केल्या असतील पण एक गोष्ट काही झालं असेल तर आपण 1000 गोष्टी विसरतो आणि एक गोष्ट घेतो, मला असं केलं, मला तसं केलं, मला तसं केलं. देवानं 1000 गोष्टी दिल्या, एक दिली नाही. अरे देवानं मला हे दिलं नाही, मला हे दिलं नाही, मला हे दिलं नाही. नोकरी नाही दिली, मला नोकरी नाही दिली. मला छोकरी नाही दिली, मला छोकरी नाही दिली. अरे एवढं दिलं, त्याचे आभार मानले. देव कोणाला जास्त दिलो? जो प्रत्येक गोष्टीसाठी उपकार स्तुती करतो त्याला, की प्रभू धन्यवाद, मी जिवंत आहे, मी उठलो, धन्यवाद, माझ्या प्रत्येक श्वासाबद्दल धन्यवाद. तू काही मला दे किंवा नको देऊ, तू मला मिळालास, धन्यवाद. मी कुठे होतो, माझी तू भेट घ्यावीस असा मी कोण? मी तर गटारात लोळणारा बाबा, मी तर दारूमध्ये झिंगणारा. माझी अशी काय लायकी होती की तू माझी भेट घ्यावीस? इतकं मोठं तारण जे जगाला तू दिलं नाही ते मला दिलं आहे. जे जगाजवळ नाही ते माझ्याजवळ आहे. त्यांच्याजवळ संपत्ती भलेही असेल, त्यांच्याजवळ सोनं भलेही असेल, त्यांच्याजवळ सगळं काही असेल, पण माझ्याजवळ तू आहेस. माझ्याजवळ तू आहेस. आभार मानले कधी? की माझी भेट घ्यावी असा मी कोण? त्यांनी त्याची उपकार स्तुती केली नाही, परंतु ते आपल्या तर्कवितर्कांनी निरर्थक झाले. देव असा आहे, देव तसं असेल, असं झालं तर असं होईल, त्याला तसं केलं तर तसं होईल. 5 नारळ दिले का देव खुश, 10 नारळ दिले का आणखी खुश, ही पूजा केली का तो देव खुश, तो पूजा केली का तो देव खुश. हे सगळं तर्कवितर्क आहे. तिकडे गेलं की माऊली खुश, तिकडे गेलं की तो खुश. अरे ह्याच्याने देव खुश होतो का रे? देवाला हृदय हवंय, तर्कवितर्क नाही. प्रभू तू काय म्हणतोस, तू कशाने खुश होतोस ते मला सांग. मी तुला देऊन कशाने खुश करेन हे मला बुद्धी देऊ नकोस. तू कशाने खुश होतोस ते मला सांग. हालेलुया. निरर्थक झाले, त्यांचे मूढ अंतःकरण अंधाराने भरून गेले. देवाला घेतलं नाही तर काय येईल? प्रकाश घेतला नाही तर काय येईल? अंधार. अंधार म्हणजे प्रकाशाची, प्रकाश नसणं ना. अंधार काय आहे? प्रकाश नसणं. आशीर्वाद पडू लागले माझ्यावर, बरोबर की नाही? अंधार काय आहे? प्रकाश नसणं. मग जेव्हा देव नसेल तर काय येईल? सैतान घुसेल. तो टपलेलाच आहे. चांगले विचार नसतील तर कोणते विचार येतील? आत्म्याचं नसेल तर कोणाचं येईल? देहाचं येईल. एक क्षणभर सुद्धा आपलं मन शांत नसतं, विचार घरघरत असतात, पण लावायचे कुठे? मूढ अंतःकरण अंधकाराने भरून गेलं. मग अंधकार असेल तर त्याच्यातनं काय बाहेर पडेल हो? चांगलं बाहेर पडेल का? हृदय में अंधेरा है तो कुछ अच्छा होगा नाही. पुढे बघा, आपण ज्ञानी आहोत असे म्हणवीत असता ते मूर्ख झाले. खूप ज्ञान आहे नाही का जगामध्ये? देव नाही म्हणणारे किती मोठे सायंटिस्ट आहेत, नास्तिक आहेत सायंटिस्ट बरेच. 80% सायंटिस्ट नास्तिक असतील. ते देवावर विश्वास नाही ठेवत. ते त्यांना वाटतं सायन्स म्हणजे देव. शोध लावणं हे त्यांचं काम. उत्क्रांतीवाद हे ते हे चालू असतं, हे सिद्ध करण्यासाठी की देव नाही. पण देव पुन्हा 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 आपले चमत्कार दाखवतो आणि सांगतो मी आहे. त्यांचे ज्ञान फोल करून टाकतो. हालेलुया. डॉक्टरही सांगतात आमचं फक्त 90% 95% आम्ही करतो, 5% देवावर सोड, देवावरती भरोसा ठेवा, आम्ही काहीच नाही करू शकत. हालेलुया. मूर्ख झाले. त्यांनी अविनाशी देवाचा महिमा सोडून त्याच्या बदली नाशवंत मनुष्याच्या व पक्ष्यांच्या व चतुष्पादांच्या व सरपटणाऱ्याच्या आकाराची मूर्ती करून घेतली.
त्यांना खरा देव नको होता, कारण त्यांनी खऱ्या देवाला मानलं तर खऱ्या देवाच्या आज्ञाही मानाव्या लागतील, ज्या त्यांना मानायच्या नाहीत. म्हणून मूर्त्या केल्या, म्हणजे मूर्तीसमोर झुकलं, तो बी खुश, मी बी खुश, मी मला वाटेल तसं जगेन. माझा प्रभू कोण? का करतो मूर्ती? तू भी खुश, मैं भी खुश, तू उधर रह, मैं इधर है, तेरे को हार चढ़ाऊंगा, तू खुश रहना, मुझे कुछ नहीं बोलना, मैं कुछ भी करूंगा, बोलने का नहीं, चुप बैठने का, हर महीने हर हफ्ते मिलने को आऊंगा. तेच आहे ना मूर्ती करण्याचं कारण. बाकी काय कारण आहे? काहीच नाही. जेव्हा खऱ्या देवाला आपण शोधतो, तो आपल्याला सापडतो, तेव्हा त्याचे नियम आपल्याला पाळावे लागतात. तो म्हणतो, मी तुझा प्रभू आहे, मी तुझा मालक आहे, तुझ्या सर्व गोष्टींचा मालक आहे. प्रभू म्हणजे काय हो? प्रभू येशू ख्रिस्त ना. म्हणजे काय प्रभू? म्हणजे काय? मालक, स्वामी, राजा. कशाचा? प्रभू येशू ख्रिस्त. ओके, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त. कशाचा? कशाचा? सर्वस्वाचा. सर्वस्वाचा. काही अशी गोष्ट नाही त्याच्या प्रभुत्वाखाली नाही आहे. आपण देतो का? प्रश्न तो आहे. त्याचं सर्व आहे, पण आपण त्याला दिलंय का? काय नाही, आपण धरून ठेवतो, नाही का? ज्याप्रमाणे गाडीत बसल्यावरती जो ड्रायव्हर चालवतो त्याच्या बाजूला बसला असेल, त्याच्या हातात स्टेअरिंग त्याने हे केली तर बाजूच्याने, माझ्या बाजूला बसलेला असेल आणि मी गाडी चालवतो आणि जो बाजूला बसलेला असेल त्याने स्टेअरिंग हलवली तर काय होईल? ॲक्सिडेंट होईल ना. मग आपण सांगतो प्रभू माझ्या जीवनाचा प्रभू आहे, येशू माझा प्रभू आहे, आणि स्टेअरिंग आपण चालवतो. स्टेअरिंग कोणी चालवायला पाहिजे? मग आपण हात कशाला लावतो? हां, ॲक्सिडेंट होतो ना. मग हां, ॲक्सिडेंट का होतो? तू लुडबुड केलीस. प्रभूच्या कामामध्ये तू लुडबुड केलीस. त्याला जे हवं होतं तो जे करत होता, तू नाही म्हटलं, नाही असं नाही, इकडे नाही, असं राईटला नाही जायचं, लेफ्टला जायचं आहे मला. तो म्हणतो तिकडे नको जाऊ, तो म्हणतो इकडे जायचं आहे. तो म्हणतो तुझे डोळे इकडे फिरव ना, आपण म्हणतो डोळे इकडे फिरवेन. हां, प्रभू कोणाचा प्रभू? कसला प्रभू? गौरव देतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रभू आपली परीक्षा पाहतो की खरंच मला प्रभू हा गौरव देतो का, की नुसतं दिखावा आहे, मध्ये कुजलेला आहे, काहीच नाही. हालेलुया. वचन 24. वचन 24, इस कारण परमेश्वर ने उन्हें उनके मन की अभिलाषाओं के अनुसार अशुद्धता के लिए छोड़ दिया कि वे आपस में अपने शरीरों का अनादर करें. हालेलुया. देवाने त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या कुवासनांमध्ये अमंगळपणाच्या स्वाधीन करून दिले. तुला माझं प्रभुत्व नको, जा, तू मोकळा आहेस, कर काय करायचं ते, तुला पाहिजे ते लवकर कर. काय म्हणाला येशू युदा इस्करियोतला? तुला करायचं आहे ना ते लवकर कर. आपल्यालाही सांगतो तुला का जे करायचं कर, मी तुला धरणार नाही. माझं तुला प्रभुत्व नको असेल, तू तुझा प्रभू हो आणि त्याचे परिणाम भोग. पण मी तुझा प्रभू असेल तर मला तुझं प्रभुत्व दे पूर्ण, आणि त्याचे परिणाम तू भोगशील, त्याचे परिणाम तुला मिळतील. कष्टातून जावं लागेल, दुःखातून जावं लागेल, पण 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी तुला जिथे पाहू इच्छितोस तिथे तू असेल.
हालेलुया. म्हणून देवाने त्यांना त्यांच्या अंतःकरणाच्या कुवासनांमध्ये अमंगळपणाच्या स्वाधीन करून दिले, असे की त्यांच्यामध्ये त्यांच्या शरीराचा अपमान व्हावा. दारू पिल्याने काय होते? शरीराचं काय होतं? मान होतं का अपमान होतो? मान होतो. असं जिंकल्यावरती शरीर मान होतं त्याचा. हां, गटारामध्ये लोळतात त्याचा मान असतो का? व्यभिचार करतो त्याचा मान असतो का? काय होतो शरीराचा? कधी मंदिरामध्ये आपण दारू पिऊ का हो? नाही ना. कॅथलिक सुद्धा त्याला मी विचारतो कॅथलिकांना, तुम्ही मंदिरात दारू पिता का हो? चर्चमध्ये गेल्यावर तर नाही. मग तिथे सिगरेट पिता का हो? नाही. मग तिथे व्यभिचार करता का हो? नाही. मग तिथे शिवीगाळ करता का हो? नाही. मग भांडण करता का? नाही. मग घरी कशाला करता? ह्याचा अर्थ काय? देव देवळात राहतो, आम्ही आमचे प्रभू. तू तिथे राहा, आम्ही सुखी आहेत. आम्हाला डिस्टर्ब नको करूस, आम्ही रविवारी तुला भेटायला येऊ. मग त्यांच्याकडे उत्तर नसतं. आमचा प्रभू सांगतो, मी तुमच्यामध्ये राहीन, तुमच्या आत वस्ती करीन, मी तुमच्याबरोबर चालेन, मी तुमचा देव होईन, तुम्ही माझे लोक व्हाल, मी तुमचा बाप होईन, तुम्ही माझे मुलगे व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. देवाला गौरव द्यायचे, भलेही ते माझ्या दुःखाचं असेल, कष्ट असतील, दुःख असतील. प्रभूचा मार्ग सोपा नाही आहे, अरुंद आहे. दरवाजाही अरुंद आहे, मार्गही अरुंद आहे. पोहोचायचं जीवनाकडे, नाशाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आहे, रस्ताही अरुंद आहे. फार मुष्कळ लोक त्याच्यामधून जातात नाशाकडे. निमुळता आहे, एकच माणूस जाऊ शकतो, दोघं नाही. मलाच तारायचं आहे, मी माझ्या बायकोला तारू की माहिती नाही, तो रस्ता एवढाच आहे, मीच जाऊ शकतो. मलाच घ्यायचं आहे प्रभूला. असं नाही की माझ्या बायकोने घेतलं तर मी करेन, नाही. तुझं डिसिजन तुला स्वतःच घ्यायचं आहे. तुला तारण हवं आहे का? ये, प्रभू बोलावतो, मला घे. हालेलुया. किती जण म्हणतात, माझी बायको आली म्हणजे मी पण येईन, माझा नवरा आला म्हणजे मी पण येईन, माझी मुलं आली म्हणजे मी पण येईन. नाही, मी पहिलं घेतलं मग दुसरे आले. प्रभू म्हणतो, तू घे म्हणजे तुझ्या आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. तू घे, रस्ता फक्त तुझ्यासाठी आहे. हालेलुया. वचन 25, क्योंकि उन्होंने परमेश्वर की सच्चाई को बदलकर झूठ बना डाला और सृष्टि की उपासना और सेवा की, न कि उस सृजनहार को जो सदा धन्य है. आमेन. आमेन. त्यांनी देवाच्या खरेपणाच्या बदली खोटेपण घेतले, कारण त्यांना पाप करायचं होतं. अंधार आवडत होता, पाप करायला आवडत होतं, पापापासून वेगळं व्हायचं नव्हतं, पश्चाताप करायचं नव्हता, देवाजवळ यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी देवाच्या खरेपणाच्या ऐवजी खोटेपण घेतले आणि निर्माणकर्त्यापेक्षा त्यांनी निर्माण केलेल्या पदार्थाला अधिक पूज्य मानून त्याची सेवा केली. मूर्त्या आकाशातून पडल्या का? नाही ना. कोणीतरी बनवल्या, माणसानं बनवल्या, देवानं नाही बनवल्या मूर्त्या. हालेलुया. देवाला गौरव दिले नाहीत. आता देवाला गौरव कसे द्यायचे? देवाला गौरव आपण कसे द्यायचे? कारण ते आपल्याला कधी कधी माहीत नसतं. पहिली गोष्ट, आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे हे जाणायचं. तो मला सोडून जात नाही, तो माझ्यामध्ये वस्ती करतो हे जाणायचं. जेथे मी जाई तेथे तू माझ्या संगाती. आप हमारे साथ हैं, हमारे अंदर रहते हैं, मैं आपका मंदिर हूँ. जब ये भूल जाते हैं तो हम प्रभु को गौरव नहीं देते हैं. जेव्हा आपण विसरतो की मी देवाचं मंदिर आहे, विसरतो, तेव्हा आपण देवाला गौरव देत नाही. मग काय करतो? मी माझा प्रभू आहे, मला पाहिजे ते मी केलं, माझा धनी कोण? मला पाहिजे ते मी बोललं, माझा धनी कोण? मला जे पाहिजे ते मी पाहिलं, माझा धनी कोण?
मला पाहिजे तिथे मी गेलो, माझा धणी कोण? पहिलं काय द्यायचं आहे देवाला? शरीर. तुम्ही सर्व काही द्याल, जर शरीर दिलं नाही तर शून्य आहे. कारण देवानं सर्व गोष्टी त्याच्या महिमासाठी बनवल्यात, पण शरीर महत्त्वाचं आहे. त्याच्या प्रतिरूपात बनवलं आहे, बाकी काही त्याच्या प्रतिरूपात बनवलेलं नाही. सोनं नाही, चांदी नाही, कार नाही, शेतं नाही, काहीच त्याच्या प्रतिरूपात बनवलेलं नाही आहे. फक्त हे शरीर त्याच्या प्रतिरूपात बनवलेलं आहे आणि त्याला तेच पाहिजे राहण्यासाठी. ही डिमांड्स इट. मला पाहिजे, देशील का? मला तुझ्यामध्ये राहायचं आहे, देशील का? पहा मी दारापाशी उभा आहे, दार ठोकीत आहे, तू आपल्या हृदयाचं दार उघडशील, माझी वाणी ऐकशील तर मी आत येईन, मी तुझ्याबरोबर राहील, मी तुझ्याबरोबर जेवीन, तू माझ्याबरोबर जेवशील. काय पाहिजे त्याला? शरीर. आपले डोळे त्याला पाहण्यासाठी पाहिजेत, आपले तोंड त्याला बोलण्यासाठी पाहिजे, आपले हात त्याला बरे करण्यासाठी पाहिजेत. बरे कोण करतो? हात ठेवले म्हणजे बरे होतील. मग बरे कोण करतो? असेल तर ना, असायला पाहिजे. आपल्या बोलण्याने जिंकले गेली पाहिजेत, प्रीतीने जिंकली गेलीत पाहिजेत लोक. तो बोलेल तर ना. आपल्या वागण्याने समजलं पाहिजे की ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो, आता मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये रूपधारी झाला आहे. हालेलुया. रोमकरसपत्र 12वा अध्याय 1 ते 2. पन्ना नंबर 221, रोमियो की किताब उसका 12वां अध्याय वचन 1 से 2 तक। इसलिए हे भाइयों, मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ, यही तुम्हारी आत्मिक सेवा है। इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारे मन की ने हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदला जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो। हालेलुया. काय पाहिजे प्रभूला? इथे दिलेलं आहे. यास्तव भावांनो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र, देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी. ही तुमची आत्मिक सेवा आहे, ही तुमची आत्मिक आराधना आहे, ही तुमची आत्मिक भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय हो? आराधना म्हणजे काय? जी गोष्ट तुम्ही देवाच्या गौरवासाठी करता ती भक्ती आहे. काहीही करा तुम्ही. जेवण बनवता देवाच्या गौरवासाठी बनवा, ती भक्ती आहे. काम करता देवाच्या गौरवासाठी करा, भक्ती आहे. झाडू मारता देवाच्या गौरवासाठी करा, भक्ती आहे. इकडे आराधना केली म्हणजे तीच भक्ती झाली नाही. नाही प्रियांनो, प्रत्येक दिवस जे काही तुम्ही करता आनंदाने देवासाठी करता, प्रभूसाठी करता, असे जीवापासून करता, ती भक्ती आहे, ती आराधना आहे. आणि त्याच्यासाठी शरीर हवंय. इथे किती तास असतो आपण? आणि बाकीच्या आठवड्याचे त्रास काय असतो? कुठे असतो? काय करतो? कोणते महत्त्वाचे? 2 तास की 60-70 किती? 65 तास? जास्त. 24 गुणिले 7 बघावं लागेल, माहिती नाही किती. मग इकडे 2 तास आणि बाहेर किती असतो आपण? जास्त कोणतं? ज़्यादा कौन सा है? यहाँ हम 2 घंटे ही होते हैं, बाहर हम कितने घंटे होते हैं? हम क्या करते हैं? मग ही भक्ती देवाला सादर होईल का? ती भक्ती सादर झाली नाही तर ही भक्ती सादर होईल का? बोला. माझं दैनंदिन जीवन देवाला आवडत नसेल तर हे भक्ती करणं आवडेल का? देवानं काईनाला आणि त्याच्या अर्पणाला मान्य केले नाही. देवानं हाबेलाला आणि त्याच्या अर्पणाला मान्य केले. आपल्याबद्दल काय?
काय म्हणतो देव आपल्याबद्दल? प्रत्येकाने प्रत्येकाची परीक्षा करायची. पहिलं काय हवं देवाला? शरीर. आणि या जगाशी समरूप होऊ नका. जग काय सांगतं? मी, मला, माझ्यासाठी. जग काय सांगतं? मी, मला, माझ्यासाठी. दुसरा मरू दे. देव काय सांगतो? आपण काय म्हणतो? तू, तुला, तुझ्यासाठी. हे बदलायचं आहे. जिथे मी आहे तिथे तो येऊ दे. मी करत नाही तर तू करतोस. माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी. कोणी मला शिव्या दिल्या, तुला दिल्या. कोणी माझी निंदा केली, तुझी केली. मी प्रभू धन्यवाद. रिफ्लेक्ट करू द्यायचं. जाऊ दे, इकडनं तिकडे डायरेक्ट बायपास घ्यायचंच नाही ना. हालेलुया. जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम, आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. म्हणजे देवाला कोणत्या गोष्टींना गौरव मिळते हे तुम्ही जाणावं. देवाला कोणत्या गोष्टीने आनंद होतो ते तुम्ही जाणावं. नाही का? पहिला करंथीकर 6वा अध्याय 12 ते 20. का देवासाठी शरीर महत्त्वाचं आहे? पहिला करंथीकर 6वा अध्याय 12 ते 20. पन्ना नंबर 232, करंथियों की पहली पत्री उसका 6ठा अध्याय वचन 12 से 20 तक. सब वस्तुएं मेरे लिए उचित तो है, परंतु सब वस्तुएं लाभ की नहीं. सब वस्तुएं मेरे लिए उचित है, परंतु मैं किस बात के अधीन न होऊंगा. बस. सर्व गोष्टीविषयी मला मोकळीक आहे, तरी मी सर्व गोष्टी उपयोगाच्या नाहीत. सर्व गोष्टींविषयी मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या स्वाधीन होणार नाही. प्रभूमध्ये मोकळीकता आहे, प्रभूमध्ये स्वातंत्र्य आहे, परंतु ते स्वातंत्र्य माझ्या दुष्टतेला कारण बनू नये. मी सर्व काही करू शकतो. पिक्चरला जाऊ नाही का शकत? मी मूवी बघायला जाऊ नाही शकत? कुठे लिहिलं मूवी बघायला जाऊ नको? दाखवा मला. लिहिलं नाही ना. पण मला डिसाईड करायचं आहे की ते देवाचा गौरव करील की माझा गौरव करील, की देवाचा अपमान करील. त्या काळी मूवी नव्हत्या हो, त्या काळी मोबाईल पण नव्हते हो. मग मोबाईलमध्ये काय बघायचं आणि काय नाही ते मला इकडे कुठे लिहिलं आहे. पण एक नियम आहे की सर्व गोष्टी उन्नती करत नाही, सर्व गोष्टी वृद्धी करत नाही. मी कोणत्याही गोष्टीच्या अधीन होणार नाही. आणि मला देवाला गौरव द्यायचे. हालेलुया. अन्न पोटासाठी. पुढे आहे 13 वचन 13, भोजन पेट के लिए और पेट भोजन के लिए है, परंतु परमेश्वर इसको और उसको दोनों को नष्ट करेगा. परंतु देह व्याभिचार के लिए नहीं, वर्ण प्रभु के लिए है और प्रभु देह के लिए है. हां, काय आहे? प्रभू कोणासाठी आहे? गाडी पेट्रोलसाठी आहे की पेट्रोल गाडीसाठी आहे? प्रश्न आहे. गाडी पेट्रोलसाठी आहे की पेट्रोल गाडीसाठी आहे? दोन्ही. पेट्रोल असेल आणि गाडी नसेल तर काय करणार? खाणार पेट्रोल. दोन्ही पाहिजेत की नाही? म्हणजे शरीर मेलं त्याचा काय उपयोग? पण जिवंत आहे तोपर्यंत प्रभूला पाहिजे. जोपर्यंत शरीर जिवंत आहे तोपर्यंत प्रभूला पाहिजे राहण्यासाठी. मेल्यानंतर याचा काहीच उपयोग नाही आहे, माती आहे. अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे. कोण कोणासाठी आहे? अन्न पोटासाठी आहे की पोट अन्नासाठी आहे? खाण्यासाठी जगतो की जगण्यासाठी खातो? खाने के लिए जीते हैं, जीने के लिए खाते हैं.
उलटा नाही करणार. म्हणजे पोट अन्नासाठी आहे आणि अन्न पोटासाठी आहे, दोघं एकमेकांसाठी बनवली आहेत. अन्नात पोटामध्ये अन्न घातलं तर पोट चालू राहतं, नाही का? पोट ते पचवतं. पण पोटामध्ये अन्न गेलंच नाही तर पोट काय करेल? म्हणजे दोघं एकमेकांसाठी आहेत. अन्न इकडेच ठेवलं आणि त्याच्यावर बघत राहिलं ते मला मिळेल का? आओ आओ आओ, मुझे एनर्जी दे दो, एनर्जी दे दो. नाही, अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे. हालेलुया. तसंच प्रभू शरीरासाठी आहे आणि शरीर प्रभूसाठी आहे. दोघं एकमेकांसाठी आहेत. एक गेलं तर दुसरं नसणार. मग प्रभू नसेल तर शरीराचा काय उपयोग? नाही का? जोपर्यंत जिवंत आहोत तोच ह्या शरीराचा प्रभूला उपयोग आहे, मेल्यानंतर नाही. मेलेले याहाला स्तवत नाही. व जिवंत आहोत तेपर्यंत शरीर द्यायचं. घे बाबा, वापर, तेरा आहे, तू यूज कर. परंतु देव ते व हेही नाहीसे करील. अन्नही नाहीसे करील, पोटही नाहीसे करील, शरीरही नाहीसे करील, सगळं नाहीसं होईल. पण शरीर जार कर्मासाठी नाही. शरीर व्यभिचार करण्यासाठी नाही, वाईट कष्ट करण्यासाठी नाही, तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. मानलं तर किती बरं होईल, नाही? की मी तुझं मंदिर आहे, तू माझ्यामध्ये राहतोस, मग मला बोलवायची गरज पडणार नाही. आजा इज देअर. ठीक आहे. तो बाहेर जातो का कधी आल्यावर? नाही ना. आहे. पवित्र आत्मा मिळाला का? हो. पवित्र आत्म्याला आपण मिळालो का? पवित्र आत्मा शरीरात आहे का? मंदिर आहोत. पण पवित्र आत्म्याचं शरीर आहे का? त्याच्या अधिपत्याखाली आहे का? त्याच्या प्रभुत्वाखाली आहे का? हालेलुया. वचन 14. परमेश्वर ने अपने सामर्थ्य को प्रभु को जिलाया और हमें भी जिलाएगा. देवाने प्रभूला उठवले, तो आपल्या सामर्थ्याने आम्हासही उठवेल. आशा आहे, ज्याला ही आशा आहे तो जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. योहानाच्या पत्रात आहे. आशा आहे की मला उठवलं गेलं जाईल. तर हे शरीर कसं ठेवलं पाहिजे? प्रभूच्या गौरवासाठी. वचन 15. क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह मसीह के अंग है? तो क्या मैं मसीह के अंग लेकर उन्हें वैश्या के अंग बनाऊं? कदापि नहीं. तुमचे शरीर ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? ख्रिस्त आपला मस्तक आहे आणि आपण त्याचे अवयव आहोत. वो हमारा मस्तक है और हम उसके अंग है. कोई हाथ है, कोई मुंह है, कोई कान है, कोई आँख है, कोई पैर है, कोई पेट है, कोई फेफड़े हैं, कोई कुछ है, कुछ है, कोई तो है. लेकिन जब हम मसीह में एक हो जाते हैं तो हम एक शरीर हैं, क्योंकि उसका आत्मा हमें वस्ती करता है. उसका वचन एक ही है जो हमें चलाता है. जसं शरीरामध्ये रक्त सर्व भागांना जीवन देतं ना. हातामध्ये काय वाहतं? रक्त. डोळ्यामध्ये काय वाहतं? पायामध्ये काय वाहतं? फुफ्फुसामध्ये काय वाहतं? आतड्यांमध्ये काय वाहतं? मग सर्व गोष्टी रक्त वाहतं ना. तसं येशूचं जीवन आपल्यामध्ये वाहतं. असं कोणीही म्हणू नये मी हात आहे, मी पाय आहे, मला असं नाही, मला तसं नाही, मला दिलेलं नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. आहे, तुम्ही बघा, फक्त वापरा, सादर करा. तुम्ही शरीरे ख्रिस्ताचे, तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हां, आम्ही विसरलेलो आहोत. जेव्हा आम्ही देवाला गौरव देत नाही तेव्हा मी काय करतो? विसरतो की आमचं शरीर ख्रिस्ताचं नाही आहे, जगातलं आहे.
इकडे ख्रिस्ताचं होतं, बाहेर गेल्यावर दुसऱ्याचं. तर मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय? असे न होवो. हे ख्रिस्ताचे शरीर घेऊन घाणेरडी कामं करावी काय? नाही, तसं नाही होणार. एक तर ख्रिस्ताचं असेल एक किंवा एक सैतानाचं असेल, मध्ये मध्ये नाही आहे. 50-50, आज इधर उद्या उधर, तळ्यात मळ्यात. वचन 16, क्या तुम नहीं जानते कि जो कोई वैश्या से संगति करता है वह उसके साथ एक तन हो जाता है, क्योंकि लिखा है वे दोनों एक तन होंगे. जो कसबिनीशी जडला तो व ती एक शरीर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? ते दोघं एक देह होतील. शरीराने नाही, जीवाने पण. जसं आपल्याला प्रभूशी एक व्हायचंय, तसं सैतानाशी पण एक होऊ शकतो. व्यभिचारानं, देवाच्या आज्ञा मोडल्यानं, देवाला गौरव न देण्यानं ना. मग काय? असे न होवो, असं नाही. तर ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय? ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वाईट कामासाठी वापरावे काय? असे न होवो. वचन 17. वचन 17, और जो प्रभु की संगति में रहता है वह उसके साथ एक आत्मा हो जाता है. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहे. जसं आपण नवरा बायको देहानं एक असतात, तसं आत्म्यामध्ये आपण येशूची एक होतो. नवरा आणि बायकोचं सगळं कॉमन असतं की नाही हो? येशूचं आणि आपलं आहे. जर आपण जडलो बायकोशी तर एकच असतं ना लग्न झाल्यावर. मग ख्रिस्ताशी जडल्यावर त्याचं आणि माझं एक नाही का? पण ज्याप्रमाणे मी हा देहाचा करार मोडला तर मी व्यभिचार करतो, त्याप्रमाणे मी ख्रिस्ताशी केलेलं नातं तोडलं आणि सैतानाशी केलं तर तोही व्यभिचारच आहे. ज्या गोष्टी देवाला गौरव देत नाहीत त्या सगळं पाप आहे, तो व्यभिचार आहे. वचन 18, व्यभिचार से बचे रहो. जितने अन्य पाप मनुष्य करता है वह देह के बाहर है, परंतु व्यभिचार करने वाला अपने देह के विरुद्ध पाप करता है. जार कर्मापासून दूर पळा. जे काही पाप मनुष्य करतो ते शरीराबाहेर आहे, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्याच शरीराविरुद्ध पाप करतो. दुसरी पापं इतकी महत्त्वाची दिलेली नाहीत जितकं जार कर्म दिलेलं आहे. कारण आपल्या शरीराविषयीच पाप करतो. आपल्यावरती आपण स्वतःच ओढवून घेतो शाप. हालेलुया. वचन 19, क्या तुम नहीं जानते कि तुम्हारी देह पवित्र आत्मा का मंदिर है जो तुम में बसा हुआ है और तुम्हें परमेश्वर की ओर से मिला है और तुम अपने नहीं हो. हालेलुया. तुम्हासे ठाऊक नाही काय की तुमचे शरीर हे तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे की येणार आहे, प्रभू आहे. पवित्र आत्मा आपला प्रभू आहे, तुमच्यामध्ये आहे, तो वस्ती करतो. परंतु आपण जाणत नाही. मग त्याला तो खिन्न होतो, तो खेद पावतो. तो सोडून नाही जात, तो खेद पावतो, दुःखी होतो. नवरा बायकोचं भांडण झाल्यावरती नवरा सोडून जातो का? नाही, घरात असतो ना, 2-4 दिवस बोलत नाही, पण सोडून नाही जात ना. काय विचार करतो? पुन्हा सुलाय करायची. तसंच पवित्र आत्माला खेद होतो, तो सोडून नाही जात, पण तो आपल्याला बोलावतो, पश्चाताप करायला सांगतो. ये
पुन्हा ये, असं करू नको, ये, नाश पावशील, ये. तुम्हास हे ठाऊक नाही काय की तुमचे शरीर हे तुम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे, जो देवापासून तुम्हास आहे, त्याचे पवित्र स्थान आहे. काय आपलं शरीर? देवाचं पवित्र स्थान. आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही. आपण असं जगतो, मी माझंच आहे, माझं कोण धनी. काय आपलं उद्देश जगताना उद्देश काय असतो? मी माझंच, मी बोललं माझंच बोललं, माझं कोण. स्तोत्र 12 लिहिलं आहे, मी माझी जीभ कशी पण वापरेन, माझा धनी कोण, माझ्या जिभेवर माझा ताबा आहे, माझा धनी कोण. तुम्ही आपले स्वतःचे नाही तर कुणाचे आहात? 20 वचन 20, क्योंकि दाम देकर मोल लिए गए हो, इसलिए अपनी देह के द्वारा परमेश्वर की महिमा करो. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले पवित्र रक्तानं, येशूच्या पवित्र रक्तानं तुम्हाला खंडून घेतलं आहे तुमचं शरीर. त्यामुळे तुम्ही आपल्या शरीरानं देवाचे गौरव करा. पहिली गोष्ट कोणती गौरव करण्यासाठी देवाला पाहिजे? शरीर. तेच दिलं नाही आणि बाकी दिलं तर पासिंगच झाली नाही, गाडी पासिंगच झाली नाही. अरे गाडी पास झाली तरच चालू शकेल ना रस्त्यावर, पासिंग करायची. PUC करतो ना दरवर्षी, तशी PUC करायची, इन्शुरन्स काढायचा, चलनी चाहिए. पहिला तिमोथी, दुसरा तिमोथी, दुसरा अध्याय, दुसरा तिमोथी, दुसरा अध्याय 19 ते 22. पन्ना नंबर 295, तिमोथियुस उसकी दूसरी पत्री, उसका दूसरा अध्याय, वचन 19 से 22 तक. वचन 19 से 22 तक. तो भी परमेश्वर की पक्की नींव बनी रहती है और उस पर यह छाप लगी है, प्रभु अपनों को पहचानता है और जो कोई प्रभु का नाम लेता है वह अधर्म से बचा रहे. बड़े घर में केवल सोने चांदी के ही पर काठ और मिट्टी के बर्तन भी होते हैं, क्योंकि कोई आदर और कोई अनादर के लिए. यदि कोई अपने आप को इससे शुद्ध करेगा तो वह आदर का बर्तन और पवित्र ठहरेगा और स्वामी के काम आएगा और हर भले काम के लिए तैयार होगा. 22. वचन 22, जवानी की अभिलाषाओं से भाग और शुद्ध मन से प्रभु का नाम लेते हैं, उनके साथ धर्म और विश्वास और प्रेम और मेल मिलाप का पीछा कर. हालेलुया. काय लिहिलंय? शरीराविषयीच लिहिलंय ना इकडे. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहिला आहे, त्याला हा शिक्का आहे की प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो आणि प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. प्रभू कुणाला ओळखतो? जो प्रभूचं नाव घेतो आणि अन्यायापासून दूर राहतो त्याला. आणि अन्यायापासून कोण दूर राहतो? ज्याला प्रभू ओळखतो तो. हालेलुया, हालेलुया. आपण बरेचदा वाचतो पण त्याचं प्रकटीकरण आपल्याला येत नाही की नक्की काय आहे. बघा, एका नाण्याच्या 2 बाजू आहे की प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो. ओके, कुणाला? की प्रभूचे नाव घेणाऱ्या प्रत्येकाने अन्यायापासून दूर राहावे. प्रभू कोणाला ओळखतो? जो अन्यायापासून पळतो त्यांना प्रभू ओळखतो की हा माझा आहे, हा माझे गौरव करतोय. हालेलुया. वचन 20. वचन 20, बड़े घर में न केवल सोने चांदी के पर काठ और मिट्टी के बर्तन भी होते हैं, क्योंकि कोई आदर कोई अनादर के लिए. हां,
मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही पात्रे असतात, काही सन्मानास आणि काही अवमानास नेमलेली असतात. आपल्या घरात जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण कोणते काढतो? कपबशा किंवा युटेन्सिल्स एकदम ठेवणीतली ना. मी आलो तर काय कराल तुम्ही? जेवायला मला बोलवल्यावर काय, कोणत्या पात्र्यामध्ये द्याल मला? कोणत्या प्लेटमध्ये द्याल? तुम्ही जेवता त्याच द्याल की बदलून काहीतरी नवीन असेल तुमच्या ठेवणीतलं कपाटामध्ये ठेवलेलं ते आणाल? सांगा मला. ठेवणीतलं. माझ्यापेक्षा आणखी कोणी जास्त असेल, आपले पप्पा आले तुमच्या घरी, त्यांना कोणतं द्याल? त्यांना जरा जास्त मानाचं द्याल. मोदी आला तर ह्याचा अर्थ काय की आपल्या घरामध्ये साधी भांडी आहेत आणि चांगली सोन्याची पण भांडी आहेत. चांदीची, सोन्याची आपण ठेवत नाही हो, नाहीत आपल्याकडे तेवढे ऐपत पण नाही आहे. पण काही लोक चांदीची ठेवतात. कधी काढतात ती? रोज वापरतात का? रोज कोणती वापरतात? तडा गेलेली, कच लागलेली, फुटलेली, जरा आपटलं तरी काय होणार नाही अशी. काचेची वापरतात का रोज? नाही ना. मग आपल्या ह्या घरामध्ये पण तशीच भांडी आहेत. हे काय आहे? देवाचं घर. सर्व प्रकारची भांडी आहेत. पण आपल्या घरातली भांडी जी रोज वापरतात ती काय सोन्याची होऊ शकत नाही ना. पण ह्या घरामध्ये अशी व्यवस्था आहे की जे घाणेरडं पात्र जरी असेल ना तरी ते सोन्याचं होऊ शकतं. घरामधलं तसं नाही होत. घरामध्ये घाणेरडं ते घाणेरडंच. कचरा कुंडी आपण वापरतो का हो? कशासाठी वापरतो कचरा कुंडी? गार्बेज. पाहुण्यांना आपण पाहुण्याकडे घेऊन जातो का ती? नाही ना. तसंच काय टाकतो आपण? कचरा. कचराचं पात्र जे आहे, ते भांडं जे आहे किंवा ती बादली जी आहे ती कधी सोन्याचं भांडं होऊ शकत नाही. पण इथे असं लिहिलं आहे की वचन 21, तर त्यापासून वचन 21 पढ़िए. वचन 21, यदि कोई अपने आप को इनसे शुद्ध करेगा तो वह आदर का बर्तन और पवित्र ठहरेगा और स्वामी के काम आएगा और हर भले काम के लिए तैयार होगा. कोणाच्या हातात आहे? मला काय बनायचं ते माझ्या हातात आहे. देवाने सर्व दिलेलं आहे. तू घेतोस, तू किती घेतोस त्याच्यावर आहे. तू किती भरून घेतोस, तुला किती अपेक्षा आहे, तुला काय बनायचं आहे, तुला देवाला किती गौरव द्यायचे आहेत, तू जीवनाचा उद्देश काय करून ठेवला आहेस, तुझ्या जीवनाचा हेतू काय आहे, तुला ठरवायचं आहे. देवानं तुला सांगितलेलं आहे. देवानं लिहिलेलं आहे त्याचा उद्देश काय आहे की तुझ्या शरीरात माझा महिमा व्हावा. तुझ्या जगण्यानं, तुझ्या मरणानं तुझ्या शरीरात माझा महिमा व्हावा. तू जगतो ते माझ्यासाठी, मरतो ते माझ्यासाठी, तू जे करशील ते माझ्यासाठी. हालेलुया. तर त्यापासून म्हणजे अन्यायापासून दूर होऊन जर कोणी आपल्याला शुद्ध केले तर ते सन्मानास नेमलेले, पवित्र केलेले, धन्यास उपयोगी, प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार केलेले पात्र होईल. कधीही तयार. हालेलुया. कुरकुर नाही, हे नाही, ते नाही, चलो. जर अन्यायापासून शुद्ध केलं नाही तर होईल हे काम? प्रभू करून घेईल आपल्याकडून? नाही, आपल्यालाही करावं लागेल. प्रभूनं खूप काही केलं आपल्यासाठी, पण आपल्यालाही काही करावं लागेल. वचन 22, जवानी के अभिलाषाओं से भाग और शुद्ध मन से प्रभु का नाम लेते हैं, उनके साथ धर्म और विश्वास और प्रेम और मेल मिलाप का पीछा कर. शुद्ध होण्यासाठी काय करायचं आहे? पीछा करना है. किसका? प्रभु का.
तो उसके पीछे चलना है, उसके व्यक्तिमत्व को लेना है, उसके फल को धारण करना है. आणखी तरुणपणापासून हावापासून दूर पळ. फ्ली म्हणजे उडनछू. बॉम्ब असेल तर काय करू आपण? कसे धावू? हळूहळू. बॉम्ब असेल तर काय करू? किती दूर, किती फास्ट जाऊ आपण? केवढं दूर जाऊ? पाप असेल तर आपण बघत राहतो, अरे कितना अच्छा आहे. पण इकडे लिहिलंय तू दूर पळ. तू जास्त बघत राहिला तर तू फसशील. बघण्याच्या आधीच पळ. फ्ली म्हणजे पळ. कारण तुझ्यात तेवढी ताकद नाही की तू त्या पापावरती विजय मिळवशील. पापावरती विजय मिळवण्यासाठी तुला पळावं लागेल. पळ. डोंट ट्राय टू फाईट. इथे पापाशी युद्ध करायला नाही सांगितलं, पळायला सांगितलंय. पाप राहू दे तिकडे, तू पळ. हालेलुया. तरुणपणातील हावापासून दूर पळ. आणि कुठे पळ? कुणापासून तरी पळायचं आणि कुठेतरी पळायचंय. शुद्ध अंतकरणाने प्रभूचे नाव घेऊन त्याला हाक मारणाऱ्यांबरोबर नाही, पण विश्वास, प्रीती, शांती यांच्या मागे जा. येशूच्या मागे पळ. प्रभू मला हवंय. तर तुझं शरीर शुद्ध होईल आणि देव तुला वापरेल. हालेलुया. देवाचे गौरव कसे करायचे? पहिली गोष्ट शरीर. अद्याप 5 गोष्टी आहेत. अद्याप 3-4 गोष्टी राहिल्यात. आता ते एवढाच होणार नाही. 11 वाजले. पुढे घेऊ. चालेल? आज काय समजलं आपल्याला? की मला कोणीतरी बनवलेलं आहे. मी असंच ॲक्सिडेंटली इकडे जगामध्ये आलो नाही, किंवा माकडापासून आलो नाही, किंवा आई वडिलांच्या हे इच्छेमुळे आलो नाही. आणि मी ॲप्लिकेशन दिलं होतं म्हणून पण आलो नाही. मी ॲप्लिकेशन दिलेलं यायला. तर मी देवाच्या हृदयात, त्याच्या मनात जगाच्या स्थापनेपासून होतो. त्याने माझा पिंड योग्य समयी पाहिला. आईच्या उदरात त्यानं मला घडवलं. आणि मी जसा आहे तसा, त्याच्या दृष्टीने मौल्यवान असा आहे तसं मला बाहेर काढलं. आणि मला लागणाऱ्या सर्व गोष्टी त्यानं पुरवल्या. मला लागणारी हवा, मला लागणारं जेवण, मला लागणारं घर, माझं एज्युकेशन, माझी फॅमिली, सर्व माझ्या गरजा त्यानं पुरवल्या. आणि त्याचं शरीर त्याने माझ्याकडे मागितलं. मला तुझं शरीर पाहिजे मला राहण्यासाठी, जेणेकरून माझा महिमा तुझ्यामध्ये होईल. हा आपल्या जीवनाचा हेतू आहे. नाहीतर हेतू असेल मला डॉक्टर व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, ते व्हायचं आहे. होईल, सगळं होईल. मला कोट्याधीश व्हायचं आहे, होईल. पण त्याच्यानंतर आनंद नाही, त्याच्यानंतर साध्य नाही, काहीच नाही. डेड एंड. त्याच्या पुढे काहीच नाही ना. किती मोठा हेतू असू शकतो आपल्या जीवनाचा सांगा? भौतिकतेमध्ये PhD व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, काय मोठं काय एरोप्लेनचा पायलट व्हायचं आहे कोणाला? नाही ना. आता घाबरतात सगळे पायलट व्हायला. पायलट व्हायचं आहे. काय व्हायचं आहे सांगा मला, तुम्हाला काय व्हायचं आहे? ओके, ज्याला व्हायचं आहे तो झाला. समजा पंतप्रधान व्हायचं आहे मला, मी झालो पंतप्रधान. त्याच्या पुढे काय? त्याच्या पुढे काय काय आहे? पण देव जो मला हेतू देतो की माझे गौरव कर, मी तुला माझ्यासारखं बनवीन. त्याच्या पुढेही खूप आहे. न संपणारी संपत्ती, न संपणारं राज्य त्याच्या बाजूला बसणं माझ्यासाठी आहे. कोणतं घ्यायचं?
सगळं करायचं आहे, ठीक आहे, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, सगळं व्हा, पण तो आपला हेतू नसू दे. पण ते होऊन मी देवाचा गौरव करीन असा हेतू असू दे. मी इंजिनियर असेल, मी देवाचा गौरव करीन, मी लाच घेणार नाही. बरोबर. मी कामाला जात असेल, मी माझ्या अधिकाऱ्यांच्या अधीन असेल, मी उलट बोलणार नाही, मी खोटं बोलणार नाही. हा आहे देवाचा गौरव. जे काही तुम्ही आहात तिथे देवाचे गौरव करा. स्वतः शुद्ध केलेले, देवास योग्य असे निवडलेले पात्र त्याच्या उपयोगासाठी आपण सादर होऊ. हालेलुया. करूया प्रार्थना. प्रभू पिता, धन्यवाद देतो. तुझे ज्ञान तू आम्हाला कळवतोस प्रभू. आमच्या जीवनाचा उद्देश आम्हाला तू कळवतोस की आम्हाला तू तुझ्यासाठी, तुझ्या गौरवाकरता निर्माण केलेस. आम्ही जे आहोत ते तुझ्या कृपेमुळे आहोत. आजपर्यंत तू आम्हाला चालवलंस, इथपर्यंत आणलं आहेस बापा. प्रभू, आमचं हृदय तुझ्या प्रीतीनं, तुझ्या सानिध्यानं, समक्षतेनं इतकं भरून असू दे की आम्ही तुला विसरू नये बापा.